कुंडलीमध्ये सगळे ग्रह आहेत. कुंडलीला लोक मानतात, वास्तूला मानत नसतील, मला आता हा विषय नाही बोलायचा आहे. पण कुंडलीमध्ये सगळे ग्रह आहेत, मंगळ, बुध, गुरु, शनी, शुक्र. बरोबर. त्या ग्रहाचा प्रभाव आपल्यावर पडतोय. ते ग्रह खूप लांब लांब आहे. हां. मग पृथ्वी ग्रह, तोच ग्रह पण आहे ना, मग त्याचा प्रभाव नाही पडत का? म्हणजे तो मंगळ एवढा लांब आहे, तो शनी एवढा लांब आहे, त्या शनीला घाबरून शनीला जातो आपण दर शनिवारी उपवास करतो. हा, त्या मंगळाला घाबरून आपण हे करतो, म्हणजे लग्न तोडतो. मंगळ आहे, अरे तेवढा लांब आहे, ते गुरु आहे, मग गुरुवारचा देवाचे पाय पडतो. मग ह्या पृथ्वी ग्रह कुठे आहे? त्याचा ग्रॅव्हिटेशनलचा, त्या ग्रहाच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो. ह्या तर 100% तुम्ही इथे ना. मग ऋषीमुनी एवढे हुशार होते, ह्याचा प्रभाव पडतो म्हणून त्याला एका चार्टमध्ये टाकलं. आणि ह्याचा फुल मोठा प्रभाव, कारण तुम्ही ह्याच्या आतच आहे, याच्या गर्भाशयातच तुम्ही आहे, याच्या प्लॅटफॉर्मवरतीच तुम्ही पृथ्वीचा, म्हणून याला एक वेगळं डिपार्टमेंट दिलं, वास्तुशास्त्र. अच्छा. ह्याचं कनेक्शन करून तुम्ही पुढे चाला. नुसतं ज्योतिष नका करू, नुसतं वास्तू नका करू, त्याचं कॉम्बो करून तुम्ही पुढे चाला.